सुना येती घरा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे शिरोळे वाड्यामध्ये शिवनाथ काम करत असतो. घराचं अंगण सारवून घेत असतो. तेवढ्यातच तिथे माई येतात आणि म्हणत असतात, शिवा, अरे मुलींना बघितलंस का तू? शाळेतून घरी आल्या आणि लगेच कुठेतरी निघून गेल्या. तू बघितलंस का त्यांना? तेव्हा इथे शिवनाथ म्हणतो, नाही माई, मी नाही बघितलं त्यांना. तेव्हा माई म्हणतात, अरे जाऊन बघतोस का कुठे गेल्यात त्या? आम्हाला मंदिरामध्ये सुद्धा जायचं होतं. त्यांचे आबा यायच्या आधी जाऊन जरा बघ बरं कुठे गेल्यात त्या. तू एक काम कर, मंदिराजवळ जाऊनच बघ, तिथे दोघीजणी खेळतायत का. तेव्हा शिवा म्हणतो, माई ठीक आहे, मी लगेच जातो आणि त्या दोघींना बोलावून घेऊन येतो. तेव्हा माई म्हणतात, अरे शिवा, तू काय असं आता धावत पडत जाणार आहेस का? सायकल आहे ना तुझी, सायकल घेऊन जा. तेव्हा शिवा ती सायकल घेऊन पद्मा आणि उमा या दोघींना आता घरी बोलवण्यासाठी गेलेला असतो. पद्मा आणि उमा दोघीजणी मंदिराच्या पायऱ्यांवरती खेळत असतात आणि खेळत असताना इथे आता उमा जिंकलेली असते. तेव्हा पद्मा म्हणते, उमा, मी तुझ्यासाठी नेहमी हरायला तयार आहे. दोघींचं एकमेकांवरती नितांत प्रेम असतं. दोघी बहिणी पण एकमेकींना जीवाला जीव लावणाऱ्या. तेव्हा उमा म्हणते, अगं ताई, तुझी अंगठी किती छान आहे गं. तेव्हा इथे पद्मा म्हणते, अगं ही अंगठी होय, अगं ही अंगठी तर मला माईनेच दिली. छान आहे ना, आईने दिली आपल्या. तेव्हा ती म्हणत असते, तुला आवडली आहे का, ठेव तुला. तेव्हा लगेच पद्मा म्हणते की तुझ्या हातामध्ये जास्त शोभून दिसेल. तेव्हा उमा म्हणते, नाही, नको नको, मला नको, तुला दिली आहे ना अंगठी, तुझ्याच बोटांमध्ये असू दे. पण इथे पद्मा काही ऐकायला तयार नसते. अंगठी काढून लगेच उमाच्या बोटामध्ये घालत असताना ती खाली पडते आणि घरंगळत घरंगळत ती पाण्याच्या दिशेने जात असते. तेव्हा इथे आता उमा त्या अंगठीच्या मागे मागे धावत जात असताना तिचा पाय सटकतो आणि ती पाण्यामध्ये खाली पडते. पाण्याचा प्रवाह मोठा आणि त्याचबरोबर पाण्यामध्ये दोघींनाही पोहता येत नसल्यामुळे उमा इथे डुबत असते. उमाला वाचवायला पद्मा गेलेली असते, ती सुद्धा पाण्यामध्ये डुबत असते. तेव्हा तिथे आता शिवा आलेला असतो. तर इथे शिवनाथ बघतो तर काय, दोघेही पाण्यामध्ये डुबत आहेत. तेव्हा तो लगेचच पाण्यामध्ये उडी मारून सगळ्यात आधी तो इथे पद्माचा जीव वाचवतो, तिला किनारीला आणतो. तेव्हा पद्मा म्हणते, जा शिवा, लवकर उमाला वाचव. आणि नंतर तो पाण्यामध्ये जातो आणि उमाला सुद्धा बाहेर घेऊन येतो. तेव्हा उमाचा जीव वाचवल्यानंतर पद्मा म्हणत असते, काय रे शिवा, तुला कळत नाही का, डोकं फिरलंय तुझं? मला का आधी वाचवलंस? आधी माझ्या उमाला वाचवायचंस ना. उमा, तुला जर काही झालं असतं ना तर मी स्वतःचा जीव दिला असता. तेव्हा उमा म्हणते की ताई, अगं मला काही झालं तर नाही आहे ना, नको इथे रागू शिवावरती, तो तरी एका वेळी कुणाकुणाला वाचवणार. त्यानंतर इथे शिवा आणि उमा हे दोघेजण एकमेकांकडे आता बघत असतात. कारण उमाचं इथे आता शिवावरती प्रेम असतं. अगदी लहानपणापासूनच तिला शिवा खूप जास्त आवडत असतो. त्यामुळे त्याला कुणीही काही बोललेलं इथे आता उमाला काही आवडत नसतं. तेव्हा ती त्याच्याकडे बघत असते, कारण त्याने योग्य वेळी येऊन दोघींचा सुद्धा जीव वाचवलेला असतो आणि त्यामुळे प्रेक्षकांनो तिला त्याचं कौतुकच वाटत असतं. पण घरी गेल्यानंतर माई इथे आता पद्मा आणि उमा दोघींना सुद्धा रागवत असतात. म्हणत असतात, काय गं, तुम्हाला दोघींना कळत नाही का? तुम्ही साताऱ्यामध्ये राहता ना, कोयना नदीचा प्रवाह तुम्हाला माहिती नाही का? आणि काय गरज होती तुम्हाला पाण्यामध्ये उड्या मारायची? तेव्हा इथे पद्मा म्हणते, अगं आई, तुला माहिती नाही आहे का, उमा आहे ना पाण्यामध्ये डुबत होती, तिला बाहेर काढण्यासाठी मी उडी मारली. तेव्हा माई म्हणते, अच्छा, म्हणजे तुला पोहता येतं का, उडी मारायला गेलीस ते? तेव्हा पद्मा म्हणते, अगं मला नाही पोहता येत, पण माझी बहीण पाण्यामध्ये डुबते आणि मी काय बघायचं होतं का फक्त? माझी अंगठी आहे ना, ती घरंगळत नदीमध्ये गेली. ती काढण्यासाठी उमाने उडी मारली, म्हणून तिला बाहेर काढण्यासाठी मी सुद्धा गेले. मी कसलाही विचार केला नाही, मला फक्त माझ्या बहिणीला वाचवायचं होतं. तेव्हा इथे माई म्हणतात, अगं काय करू तुमच्या दोघींचं, काय गरज काय होती पाण्यामध्ये जायची? तेव्हा इथे शिवा म्हणतो की माई जाऊ दे ना,
खरं तर चुकी आहे ना माझीच आहे. मीच वेळेत गेलो असतो तर त्या दोघींनासुद्धा मी वाचवू शकलो असतो. नाहीतर असं काही घडलंच नसतं. तेव्हा उमा म्हणते, "नाही, नाही, शिवाची काही चूक नाही आहे." असं ती बोलायला जाणार. तेवढ्यातच पद्मा म्हणते, "बघितलंस ना आई, बरोबर बोलतोय हा शिवा. खरं तर चूक आहे ना त्याचीच आहे. आमची काही चूक नव्हती." तेव्हा इथे शिवा आता गप्पच बसतो. तेव्हा इथे उमाला मात्र वाईट वाटतं. जेव्हा शिवा स्वतःवरती सगळं काही घेत असतो, तेव्हा माई म्हणतात, "बरं बरं ठीक आहे. आता तुम्ही तिघेही जा आणि कापडं वगैरे बदला जा. आणि इथे शिवा तू पण जा रे." असं सुद्धा माई म्हणतात. कारण आबांनी हाक मारलेली असते की काय झालं की नाही जेवण, जेवायची वेळ झाली की नाही. तेव्हा इथे माई म्हणतात, "तुम्ही पण जा, कापडं बदलून या, आता जेवायला बसायचं आहे." तेव्हा दोन बहिणींमधलं प्रेम बघितल्यानंतर माई म्हणतात की माझ्या दोन पोरींचं प्रेम हे असंच टिकून राहिलं पाहिजे. तेव्हा इथे तिथे काम करणाऱ्या काकू म्हणतात की तुम्ही अजिबात काळजी करू नका. दोघीजणी आहेत ना, अशाच एकमेकींच्या सोबत आयुष्यभर राहतील. तर दोघीजणी आता एकमेकींना तयार करत असतात. इथे आता पद्मा उमाला तयार करत असते आणि मग म्हणत असते, "किती छान दिसतेस तू." त्यानंतरला इथे उमा आता पद्माचे केस विचारते, तिची वेणी वगैरे घालते आणि मग वेळ येते ती ड्रेस सिलेक्शनची. तेव्हा इथे उमा पद्माला एक ड्रेस लावते आणि म्हणते, "नाही, मला हा नाही आवडला आहे." आणि ती आता हिरव्या रंगाचा भरलेला ड्रेस तिला लावते आणि म्हणते, "हां, हा छान दिसतोय तुला." तेव्हा लगेच पद्मा म्हणते, "ठीक आहे, तुला आवडला आहे ना, मग मी हाच ड्रेस घालणार." तेव्हा ती लगेच तो ड्रेस घालते. त्यानंतर पद्मा उमाला ड्रेस लावते आणि म्हणते, "हा मला नाही आवडला आहे." आणि ती दुसरा ड्रेस घेते आणि म्हणते, "हां, हा छान दिसतोय तुला." तेव्हा उमा म्हणते, "ताई, अगं तुला हा ड्रेस आवडला ना, मग मी हाच ड्रेस घालणार." तर इथे पद्मा आणि उमा दोघीजणी एकमेकींच्या आवडीचा इथे ड्रेससुद्धा घालत असतात आणि दोघीही खूपच सुंदरसुद्धा दिसत असतात. त्यानंतर इथे आता मंदिरामध्ये जाण्यासाठी माई वगैरे तयार झालेल्या असतात. मुली तयार झाल्या की नाही अजून, तेवढ्यातच तिथे पद्मा आणि उमा दोघीजणी आता एकमेकींना दृष्ट लागायला नको म्हणून इथे आपल्या डोळ्यातलं काळजाचं तीठ एकमेकींना लावतात आणि बाहेर येतात. तेव्हा पद्मा म्हणत असते की आई सांग बरं, कशी दिसते उमा? खूप सुंदर दिसते ना? कशा दिसतोय आम्ही? तेव्हा लगेच त्यांची आई म्हणते की माझी एक लग जशी इथे शुक्राची चांदणी आणि एक म्हणजे चंद्राची कोर, दोघी पण खूप सुंदर दिसताय. तेवढ्यातच आबा येतात आणि म्हणतात की चला निघूया, आपल्याला इथे जत्रेला जायला उशीर होतोय. त्यानंतर इथे आता आबा आपल्या दोन्ही मुलींना बघतात, तर दोन्हीही मुली खूपच सुंदर दिसत असतात. तेव्हा आबा दोघींचंही भरभरून कौतुक करतात. सगळ्याजणी बाहेर आल्यानंतर आपापल्या चपला घालतात. तेव्हा इथे आबा म्हणतात की हे काय, आता माझी चप्पल कुठे गेली, माझं पायतान कुठे गेलं? तेव्हा तिथे शिवनाथ येतो आणि म्हणतो, "आबा हे काय, तुमचं पायतान इथं आहे." आणि तो आता आबांचं पायतान व्यवस्थित आपल्या खांद्यावरच्या कपड्याने पुसून वगैरे देत असतो. तेव्हा आबा म्हणतात, "अरे असं काय करतोस तू शिवा? खाली ठेव बरं, खाली ठेव बरं हे पायतान." "अरे काय हे? अरे तू आम्हाला खंडेरायाच्या पायरीवरती भेटलेला आहेस, तेव्हापासून मी तुला घरी घेऊन आलो. माझ्या मुलांसोबत तू सुद्धा लहानाचा मोठा झालास आणि आता काय ही चाकरीवाणी कामं करतोस तू? तुला काय मी ही सगळी कामं करायला सांगतो का, सांग बरं? पण जर तू माझी पायतानं अशी हातामध्ये घेतलीस तर खंडेराया रागवेल ना माझ्यावरती, बरोबर की नाही?" तेव्हा इथे शिवा म्हणत असतो की "आबा असं काय करताय तुम्ही? अहो तुम्ही मला जर पायरीवरून आणलंय तर तुम्हीच मला लहानाचं मोठं केलंय ना. तुम्हीच माझ्यासाठी खंडेराया आणि मग तुम्हीच तुमच्यावरती कसं काय रागवणार? सांगा बरं." तेव्हा इथे लगेच आबा हसतात आणि म्हणतात, "अरे शिवा, तू काय बोलण्यात मला ऐकणार आहेस का रे बाबा?" सगळेजण आता मंदिरामध्ये येतात. देवाचा इथे आशीर्वाद वगैरे घेतात आणि त्यानंतरला माईंचं लक्ष जातं. तर पद्मा आणि उमा दोघीही तिथे आजूबाजूला नसतात. तेव्हा माई म्हणतात, "शिवा, पद्मा आणि उमा कुठे गेल्या बरं? दोघी इथे दिसत नाही आहेत. जा जाऊन बघ बरं कुठे गेल्यात त्या." त्यानंतर पद्मा आणि उमा त्या झाडाजवळ आलेले असतात. तेव्हा पद्मा म्हणत असते की "उमा हे बघ, हेच ते झाड आहे जिथे नाणं चिटकवायचं आणि आपापल्या मनातली इच्छा बोलून दाखवायची. म्हणजे ती इच्छा आहे ना पूर्ण होते." तेव्हा ती म्हणते, "हो का?" आणि मग त्यानंतरला पद्मा आणि उमा
दोघीजणी तिथे नाणं चिकटवायला जातात आणि म्हणतात की आपण जेव्हा जेव्हा इथे यायचं ना, तेव्हा तेव्हा आपल्या मनातली इच्छा बोलून दाखवायची. तेव्हा दोघेही आपल्या मनातली इच्छा बोलत नाणं चिटकवत असतात. तेव्हा पद्मा काय म्हणते की देवा, इथे आहे ना, आता माझ्या मनातली इच्छा पूर्ण होऊ दे. मला माझ्या बहिणीबरोबर इथे आता आयुष्यभर राहता येऊ दे, म्हणजे उमाबरोबर. अशी पद्माची इच्छा असते की काही झालं तरी आम्ही दोघीजणी आयुष्यभरासाठी एकत्रच राहिलं पाहिजे, असं तिने मागितलेलं असतं. तर उमा काय म्हणते की देवा, तुझ्यापासून आता मी काही लपवणार नाही आहे. तुला तर माहिती आहे, शिवा तुझं लेकरू आहे ना ते, तर मला शिवा खूपच जास्त आवडतो. लहानपणापासूनच माझं त्याच्यावरती खूप जास्त प्रेम आहे. बाबांनी जेव्हापासून त्याला इथे आता खंडेरायाच्या पायरीवरून आणले ना, तेव्हापासून तो आमच्याच इथे आहे. आबांचा मुलगा म्हणूनच राहतो. तर माझी एवढीच इच्छा आहे की असा रुबाबदार देखणा नवरा मला माझ्या आयुष्यामध्ये हवा आहे. तर त्याचं आणि माझं लग्न होऊ दे आणि आयुष्यभरासाठी आम्ही एकत्र येऊ दे, असं उमाने मागितलेलं असतं. तिचं नाणं असं चिकटत नसतं, पण तिथे शिवा येतो आणि तो खालून आता नाण्याला सपोर्ट देतो आणि ते नाणं आता चिकटलेलं असतं. तेव्हा उमा आणि शिवा दोघेजण एकमेकांकडे बघत असतात, हसत असतात. दोघांचं प्रेमच असतं. पण इथे ही गोष्ट पद्माला माहिती नसते. पद्मा म्हणत असते की उमा, अगं बघतेस ना, माझं नाणं चिकटलं म्हणजे माझी इच्छा पूर्ण होणार. आपण आयुष्यभरासाठी दोघीजणी एकत्रच राहणार, एकत्रच नांदणार, असंच मला वाटतंय गं. तेव्हा इथे उमा आता आश्चर्यचकित होते. ती म्हणते ताईची इच्छा जर पूर्ण झाली, आम्ही दोघीजणी जर एकत्रच राहिलो तर कसं काय होणार? कारण का आम्ही एकत्र राहता कामा नये ना. मला शिवाबरोबर लग्न करायचं आहे. म्हणजे ताईने लग्न करून दुसऱ्या घरी गेली तरीसुद्धा चालेल, पण आता तिने इच्छा मागितलेली असते की आम्हाला एकत्रच राहायचं आहे. त्यानंतर इथे काठी नाचवण्याची वेळ आलेली असते. पालखी इथे आता खांद्यावरती घेऊन ती काठी इथे नाचवण्याची एक प्रथा असते आणि ते आता आबा करत असतात. तर ते आता वयेच्या मानानुसार आबांना काही झेपत नाही आणि आबांना त्रास होतो, त्यांच्या छातीत दुखायला लागतं. ही गोष्ट आता शिवाच्या लक्षात येते. शिवा येतो आणि त्यांच्या खांद्यावरून ती काठी आता खाली काढून ठेवतो. तेव्हा तिथे जमलेले लोक त्याच्यावरती चिडतात की हा मान घरंदाज लोकांचा असतो आणि तू काय त्यांच्या इथे काम करणारा माणूस आहेस. तू कशी हिंमत केलीस रे काठीला हात लावायची? आबांना राग येतो. आबा म्हणतात, काय रे, काय बोललात तुम्ही? माझा शिवा खंडेरायाचं लेकरू आहे. तो मला खंडेरायाच्या पायरीवरती भेटला आहे आणि तेव्हापासून त्याला मी लहानाचं मोठं केलं आहे. माझ्या घरामध्ये माझा मुलगा म्हणून वाढला आहे तो. त्यामुळे त्याला कोणी काही बोलायची हिंमत करायची नाही, कळलं का? शिवा घे बरं. आता तू ही काठी घ्यायची आणि तू मानाने ती नाचवायची. तेव्हा इथे शिवा ती काठी आता मानाने आपल्या खांद्यावरती घेतो, कारण तो अधिकार, तो हक्क आबांनीच त्याला दिलेला असतो. जेव्हा हा मान आता शिवाला दिला जातो ना, तेव्हा इथे आनंद झालेला असतो तो उमाला. तिला खूपच खुशी होते की तिच्या आबांनी हा मान शिवाला दिलेला असतो आणि छान अशी काठी वगैरे नाचवली जाते. त्याचबरोबर इथे आता काही दिवसानंतर, म्हणजे 10 दिवसानंतर ते आता मोठे झालेले असतात सगळेजण आणि इथे शिवा आणि उमामधलं प्रेम हे अजूनच वाढत गेलेलं असतं. त्यानंतर 10 वर्षानंतर आता काही दिवसानंतर परत इथे आता घरामध्ये गोंधळ ठेवलेलं असतं आणि पद्माचा वाढदिवस असतो. घरामध्ये गोंधळ असताना 12 वाजतात. तेव्हा उमा जोरात ओरडते आणि म्हणते की 12 वाजले आणि ती म्हणते की वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुला ताई. तेव्हा पद्माला खूपच आनंद होतो आणि ती थँक्यू सो मच असं तिला म्हणते. तेव्हा इथे आबा म्हणतात, तर मला माहिती आहे आज आमच्या तायडीचा पद्माचा वाढदिवस आहे आणि त्यानेच तर आम्ही इथे गोंधळ ठेवले, त्या निमित्तानेच. त्यामुळे आता गोंधळ्यांना सांगितलं जातं की माझ्या लेकीचा पद्माचा वाढदिवस आहे, तर तिच्या नावाने आता इथे तिला आता आशीर्वाद द्या. तिचं नाव घ्या आणि तिला आशीर्वाद द्या देवी आईचा. तेव्हा इथे गोंधळी पद्माचं नाव घेतात आणि गाण्यामधूनच तिला छान असा आशीर्वाद देतात. तेव्हा त्या 2 बहिणींमधलं प्रेम बघून माई म्हणत असतात की माझ्या दोन्ही मुली आहेत ना, आता लवकरात लवकर सुखी घरामध्ये जायला हव्यात, त्यांची लग्न व्हायला हवीत.
तेव्हा आबा म्हणतात, अहो तुम्ही बोललात ते मी आणि खंडेराया आम्ही दोघांनीसुद्धा ऐकलं बरं का, आणि तुमची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. ती म्हणते, म्हणजे तुम्ही काय करणार आहात सांगा बरं मला, पटकन सांगा. तेव्हा इथे लगेचच आता काका म्हणतात, हो हो अहो सांगतो सांगतो, किती ती घाई. तुमची इच्छा आहे ना ती मी लवकरच पूर्ण करायला घेतली. अहो कोल्हापुरातलं तालेवार घराणं आहे. त्यांना 2च मुलं आहेत. मुलंसुद्धा चांगली शिकली सवरलेली आणि घरंदाज आहेत. आणि दोन्ही मुलांची लग्न एकसाथ करायची आहेत. आपल्या 2 मुली त्या 2 मुलांना देऊन टाकू, म्हणजे दोघीजणी एकत्रसुद्धा राहतील आणि दोघींचं प्रेमसुद्धा एकमेकांवरती तसंच राहील, बरोबर ना. तेव्हा इथे आता शिवा बाहेर आल्यानंतर तो उमाकडे बघतो. उमाला खूप रडायला आलेलं असतं. उमाच्या डोळ्यातलं पाणी बघितल्यानंतर त्याला कळत नाही की नेमकं घडलं तरी काय. त्यानंतर इथे आता रात्रीच्या वेळेला उमा शिवाला भेटायला आलेली असते. तेव्हा शिवा म्हणतो, अहो उमा तुम्ही इथे काय करताय. तेव्हा उमा म्हणत असते की शिवा तू ऐकलंस का घरामध्ये काय बोलणं चाललं ते. तो म्हणतो, काय बोलणं झालं. ती म्हणते, माझं आणि ताईचं लग्न करणार आहेत आता आबा. आमच्यासाठी स्थळंसुद्धा बघितली आहेत. पण तुला माहिती आहे ना माझ्या मनामध्ये कोण आहे ते. मी माझ्या आयुष्याचा जोडीदार निवडला आहे आणि त्याच्याशिवाय मी आता राहू शकणार नाही आहे. तुला कळतं आहे ना शिवा मी काय म्हणते ते. तेव्हा शिवा म्हणतो, हो मला कळतं आहे, पण आता आबांना कोण सांगणार, त्यांच्या विरोधात कोण बोलणार. माझ्यामध्ये तर ती हिंमत नाही आहे. तेव्हा इथे लगेच उमा म्हणते की शिवा माझं प्रेम आहे तुझ्यावरती आणि लग्न केलं तर मी तुझ्याबरोबरच करणार आहे. तुझ्याशिवाय मी दुसरा कोणाचा विचार नाही करणार. मी तुझ्याशिवाय नाही जगू शकणार जर माझं लग्न दुसरं कुठे झालं तर. तेव्हा लगेच इथे शिवा म्हणतो की तसं म्हणायला गेलं तर मी सुद्धा तुझ्याशिवाय नाही जगू शकणार. आणि दोघेही एकमेकांचा आता हात पकडून उभे असतात. त्यानंतर लग्नाची बोलणी सुरू करायची का या विषयावरती चर्चा सुरू असते. आणि तेव्हा हा निर्णय मान्य असतो कोणाला, तर पद्माला. पद्माला वाटत असतं की तुम्ही लवकरात लवकर आबा त्या लोकांना होकार देऊन टाका. कारण का, तर दोन्ही मुलं आणि इथे उमा आणि पद्मा या दोघींना एकत्र राहायचं आहे अशी पद्माची इच्छा असते. म्हणून तिने मुलगा अजून बघितलेला सुद्धा नसतो, पण तरीसुद्धा ती आबांना म्हणते की तुम्ही होकार द्या. आणि त्यानंतर हा निर्णय उमाला मान्य नसतो, कारण तिला शिवाबरोबर लग्न करायचं असतं. तेव्हा इथे आता पद्मा येते आणि म्हणते, अगं आई उमा कुठे आहे, सकाळपासून दिसत नाही आहे. ती म्हणते, घ्या एरवी मी तुम्हाला शोधत असते आणि आता तू उमाला शोधतेस. तेव्हा इथे दिवसभर दोघी एकत्रच तर असता. ती म्हणते, हो अगं असतो, पण आता नाही दिसत आहे उमा, कुठे गेली असेल. तेव्हा त्यांच्या घरामध्ये काम करणारा माणूस येतो आणि म्हणतो, अहो अहो आबा तिकडं बघा काय चाललंय. तेव्हा सगळेजण म्हणतात, काय झालं. तर उमाताई आणि शिवा, अरे उमा शिवाचं काय लवकर बोल, ते दोघेजणं लग्न करतायत. असं म्हणाल्यानंतर सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. इथे आता उमा आणि शिवा सरळ मंदिरामध्ये जाऊन दोघेजणं लग्न करत असतात. तेव्हा इथे भास्करला उमाच्या भावाला खूप राग येतो. तो तर बंदूकच काढतो आणि म्हणतो, आता त्याला सोडणार नाही आहे. आणि त्यानंतर पद्मा जी काही चिडलेली असते तिला तर आता खूप जास्त राग आलेला असतो. तर पुढील भागामध्ये मंदिरामध्ये लग्न करत असताना इथे शिवा आणि उमा दोघेजणं 7 फेरे घेत असताना, मंगळसूत्र घालत असताना त्या ठिकाणी आबा, भास्कर आणि पद्मा सगळेजणं पोचतात. तेव्हा ते म्हणतात, काय रे काय चाललं आहे तुमचं, हे काय केलं तुम्ही, पाठीमध्ये खंजीर खुपसलात. तेव्हा भास्कर म्हणतो, शिवा तुला तर आता मी सोडणारच नाही. या बंदुकीतल्या गोळ्या आहेत ना त्या तुझ्या छाताडात उतरवतो की नाही बघच तू. तेव्हा उमा म्हणते, नाही नाही असं करू नकोस, माझा नवरा येतो आता. तेव्हा ती म्हणत असते, काय रे शिवा लाज नाही वाटली का रे तुला, ज्या ताटामध्ये खाल्लंस त्याच ताटामध्ये तुला होल केलास का रे, लाज नाही वाटली त्याच ताटामध्ये थुंकायला. तेव्हा इथे आता शिवाला ती बोल बोल बोलते आणि म्हणत असते की सगळ्यात आधी तर उमा हे मंगळसूत्र काढून फेक बरं. तेव्हा उमा म्हणते, तायडे प्लीज असं करू नको. पद्माला राग आलेला असतो. ती म्हणते की माझ्या मंगळसूत्राला हात लावू नको, कारण माझं मंगळसूत्र म्हणजे माझं सौभाग्याचं लेणं आहे, त्याला तुला मी हात लावू देणार नाही. आणि इथे उमा पद्माला थांबवते आणि आपल्या मंगळसूत्राला हात लावू देत नाही. तर अशा रीतीने इथे आता उमाने शिवाबरोबर लग्न केलेलं असतं आणि पद्मा आणि त्याचबरोबर घरातल्या सगळ्यांनाच
त्याचा प्रचंड राग आलेला असतो. ही गोष्ट पद्माला अजिबात मान्य नसते की तिने शिवाबरोबर लग्न केलेलं असतं.